खरतर काल कोर्टाचा आदेश आला आणि पावसाने आपली हजेरी लावली। नेमका 2-3 दिवस निसर्ग म्हणा किंवा परमेश्वर म्हणून आपण सगळ्यांनी एकदा पुन्हा त्यांच्या छायामध्ये धन्यवाद दिले। खरेतर आंदोलनाची सुरुवात करत असताना जसं आम्ही सगळे शेतकरी नेत्यांना एकत्रित आमंत्रित करून आपण याची एक मूठ बांधण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे। कारण नेते एकत्र झाले का शेतकरी एकत्र व्हायला सुरुवात होईल आणि मग ते नेते सगळे एकत्रित झाले, त्याची मूठ बांधली आणि कमी काळामध्ये या आंदोलनाची मोठी तयारी आपण केली। 150-200 सभा आपल्या झाल्या, 7 दिवसाचं अन्नत्याग झालं, पुन्हा पदयात्रा झाली, तेव्हा आंदोलन झालं, रक्तदान आंदोलन झालं आणि आता या टप्प्यामध्ये आपण पोहोचलो आहे। आपण ओबीसी नेत्यांना पण पत्र दिलं होतं, सगळ्यांना प्रकाशजी आंबेडकरांना पण हे पत्र दिलं होतं, राजकीय पक्षांना पण आपण सगळ्यांना पत्र दिलं होतं। त्यापैकी काँग्रेसनं आपल्याला जाहीर पाठिंबा केला, काही काँग्रेसचे मंडळी कार्यकर्ते पण हजर होते, त्यांचे आभार मानला पाहिजे। दुसरं राष्ट्रवादी शरद पवारची गट ते पण पाठिंबा दिला, ते स्वतः मला वाटते अमरजी काळे आणि देशमुख हजर होते आणि नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या तिकून जरी अधिकृत पाठिंबा नाही आला तरी उमेश पाटील खासदार साहेब ते सुद्धा आंदोलनात मला वाटतं हजर होते। आणि मग अशा सगळ्यांना देत असताना आपण जरांगे साहेब जेव्हा आले तेव्हा मागच्या आंदोलनात सुद्धा ते आले होते आणि त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे का, मी ओबीसी म्हणून नाही तर एक मराठा म्हणून नाही तर मी इथे शेतकरी म्हणून आलेलो आहो। हा मोठेपणा खरंतर ही फार मोठी गोष्ट आहे। आणि मला आता एका पत्रकारानं फोन केला, आता विचारलंय की तुम्ही आता तुमच्या आंदोलनाला वेगळी दिशा भेटणार का? म्हणजे बिलकुल भेटणार नाही। एखाद्या मोठ्या माणसाचा कार्यक्रम असला तर मग सगळेच विरोधक तिथं जाते का नाही जात, एरवीत जातं, लग्नात जातं, मरणात जातं, मग तिथं अडचणी येत नाही। सर्व पक्षाने आले तर शेतकरी म्हणून सर्वजणांनी एकत्र यायला काय पाहिजे, ते मोठे पण पाहिजे। जसं माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्या असताना सुद्धा, कमी अनुभव असताना सुद्धा ते सगळे शेतकरी नेते एकत्र आले का नाही आले ते त्यांचं मोठेपण आहे, हे श्रेय आमचं नाही तर ते सगळे नेते एकत्र आले म्हणून ते शक्य झाले। म्हणून लक्षात घ्या का हा मोठेपणा स्वीकारासाठी सुद्धा खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय कधी कधी कमीपणातून मोठेपण सिद्ध होत असतं आणि ते खरं तर जरांगे पाटील साहेबांनी ते दाखवलं आहे। आमच्या नेत्यांनी पण अजितदादा नवले असेल, राजूजी सुट्टी असेल, वामनराव चटप असतील, तुमचे विजय जावंदे असतील, तुमचे प्रकाशजी गोरे असेल, उत्कर्ता आम्ही बरोबरच आहे। आम्ही या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणूनच राहिलो आहे। त्याच्यामुळे या मोठ्या नेत्यांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण यांनी जर या मूठ बांधणीमध्ये एकत्र आले नसते तर हे शेतकरी नेते एकत्र दिसले नसते। या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे। एका आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला तुमची वज्रमुठ दिसेल आणि आत्महत्या करता करता तो थांबला तरी ते पुण्य आपल्या पत्री येणार आहे। म्हणून आंदोलनात काही गोष्टी नाही भेटल्या तर काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहतात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। एकदा ही वज्रमुठ उभी झाली का आता याच्यातून एक चांगलं भविष्य शेतकऱ्याच्या आंदोलनाचं निश्चितच उभं राहील, ह्या सुद्धा त्याच्यातून अपेक्षा आहे। मीडियाने सुद्धा फार चांगला आम्हाला प्रतिसाद दिला, खूप व्यवस्थित त्यांनी भारतभर महाराष्ट्रभर हे आंदोलन पोहोचवलं, लोकांच्या मनापर्यंत दिलं। आता वरचा देव पावला खालचा देव पावले का नाही पावला हे आपल्याला होऊ शकतं। कधी कधी आंदोलनात आपण जिंकतो तर हा कधी कधी हरत आहे। आपण शरद जोशीचं एक वाक्य फार महत्वाचं, कधी एखादा निर्णय झाला का त्याचे 10 विरोधी तयार होत असतात आणि चांगला निर्णय कधी कधी आपल्याला विरोधात वाटत असतो। असं बऱ्याच आंदोलकाच्या बाबतीत नेहमीच होताना आपण पाहिजे, पण आंदोलन करतोय हे फार महत्वाचं असतं। निर्णय कमी जास्त होतातच, कुणाचे आयुष्य छत्रपतीच्या काळात एखादा निर्णय चुकते, जसं आपण गाडी चालवताना इकडे जाऊ का तिकडे जाऊ, थोडंसं चुकलं का अपघात होता, पण त्याची आपण नेहमी आपण पाहिजे का त्याची खबरदारी आपण घेणं गरजेचं असतं। होऊ शकतो काही एखादा निर्णय सगळ्याच कार्यकर्त्याने
असं नाही होत. आता ते त्याच्या दिमागातून आलेला विचार असतो. त्याला असं वाटतं का नाही असं केलं तर हे बरं झालं असतं, तसं केलं असतं बरं झालं असतं. तर याला ते फार महत्व नसते. आपली प्रामाणिकता त्या आंदोलनाबाबत त्या मुद्द्याबाबत असते. तुम्ही निर्णय चुकला म्हणजे तुमचं आयुष्य चुकलं फार. तुम्ही काही बेमानी केली लोकांसोबत असं होऊ शकत नाही. आम्ही त्या मुद्द्यासोबत प्रामाणिक असलो पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. कर्जमुक्तीचा धागा जो या ताईनं आम्हाला बांधला, जे काही पदर फाडून जे आमच्याला मनगटाला जे बंधन बांधलं, ते बंधन त्या बंधनासाठी बच्ची कडू मरायला सुद्धा तयार नाही. काही काळ कमी जास्त होऊ शकते, मान्य आहे. आंदोलन उभं करायला काही फार मोठी गोष्ट नाही. आता आपण सगळे तयारीचे पट्टे झालो. त्याच्यानं आता आपल्या मनगटातलं आंदोलन डोक्यात गेलेलं आहे. त्याच्यानं त्या आंदोलनाची तयारी ही फार मोठा विषय आपल्यासाठी झाला आहे. आणि तुम्ही सगळे समजदार आहात. आपण यश घेऊनच येऊ. नाही यश भेटलं तर आंदोलन करायला काही आपल्याला काही कुणाची परवानगी पाहिजे नाही. काही कुणाची परवानगीची गरज नाही आहे. त्याच्यानं आज मनोज दादा इथं आले, आम्हालाही बरं वाटलं. आम्ही ओबीसी नेत्यांनाही यावं अशा अपेक्षा होत्या. ते नाही आले तर त्यांचा प्रश्न आहे. ते नाही आले म्हणून ते वाईट आहे असंही आम्हाला महत्व नाही आहे. ते आम्ही असं म्हणू शकणार नाही. माझा शेतकरी सगळ्या जातीत, सगळ्या धर्मात, तो सगळ्या पार्टीत आहे, गटातटात आहे. आणि तो शेतकरी म्हणून उभा राहत नाही हे आतापर्यंत आयुष्यात होता. तो शेतकरी म्हणून उभा राहिला पाहिजे. ज्या पद्धतीनं सगळ्या नेत्यांनी विचार केला, मनोज दादांनी आज विचार केला का मी जरी एका मराठासाठी लढत असतो तरी सुद्धा माझा मराठा सुद्धा शेतकरी आहे आणि ओबीसी हा शेतकरी दुखी आहे, एवढं समजून ते इथं येणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी सुद्धा येणाऱ्या लढ्यामध्ये आपण निश्चितच पुढची बैठक आपण घेऊ, कशा पद्धतीनं लढता आला पाहिजे. उद्याचं आंदोलन रे लोक आहे, ते कुठं करायचं काय करायचं ते मीटिंग नंतर आपण लगेच, कारण आज 10 मंगल कार्यालयात आपले कार्यकर्ते बसलेले आहेत. आपण सीट केलेलं आहे. बैठक झाल्यानंतर पुन्हा 11-12 वाजता आपण इथे येऊ आणि पुढच्या आंदोलनाची दिशा